हाय फ्रेंड्स, नमस्ते. तर आपण बनवणार आहोत मुरमुऱ्यांचे पोहे. त्यासाठी मी एक घमिलं घेतलेलं आहे, त्यात पाणी घेतलेलं आहे. हे जे मुरमुरे आहेत ते आपण पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत. भिजवून घेतल्याच्या नंतर एका साईडला गॅसवरती मी कढई ठेवून त्यामध्ये तेल ठेवलेलं होतं. तेल गरम होईपर्यंत मुरमुरे भिजवत होती आणि डाळ, शेंगदाणे, मिरची आणि कोथिंबीर हे साहित्य लागतं या पोह्यांना. चला, राई टाकलेली आहे याच्यामध्ये. राई टाकल्याच्या नंतर राई छान अशी व्यवस्थित तडकलेली हवी आहे, कारण जर राई व्यवस्थित तडकली नाही तर ती दाताखाली आल्यास कडू लागते. त्यामुळं राई व्यवस्थित तडकवून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये राई तडकल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं टाकल्याच्या नंतर शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे टाकले आणि 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतवून घेतले. आता फुटाण्याची डाळ मी त्याच्यामध्ये ॲड केली. फुटाण्याची डाळसुद्धा व्यवस्थित 1 ते 1.5 मिनटं शेंगदाणे आणि डाळ व्यवस्थित परतवून घेतले. त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. छान असं परतवून घ्यायचं व्यवस्थित सगळं. गॅसचा फ्लेम थोडासा परतवताना 2 ते 3 मिनटं मोठा ठेवायचा. अर्धा चमच्यापेक्षा थोडी कमी हळद घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित परत हळद आणि मिठामध्ये परतवून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर थोडीशी याच्यामध्ये टाकायची आहे. आणि जे आपण मुरमुरे भिजवून ठेवलेले होते ते मुरमुरे व्यवस्थित पिळून त्यामध्ये टाकायचे आहेत. व्यवस्थित सगळे मुरमुरे टाकल्याच्या नंतर थोडीशी कोथिंबीर मी त्याच्यामध्ये अजून वरून सोडलेली आहे. आता व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. इथे कढीपत्ता मी टाकलेला नाही कारण माझ्याकडे नव्हता, पण जर कढीपत्ता टाकला तर खूपच छान अजून पोहे हे बनतात. आणि तुम्हाला कसा वाटला हा माझा शॉर्ट मिनी व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब